नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नाद वर्दीचा या लेक्चरमध्ये आपण 84वा भागामध्ये परत एकदा भेटतोय. रोज दुपारी 3 वाजता हा व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह साधारणतः भेटत असतो रोज, परंतु आज थोडंसं वेळेअभावी मी हे लेक्चर रेकॉर्ड करून टाकतोय जेणेकरून गॅप पडू नये लेक्चरमध्ये. ओके, तुम्हाला कंटिन्यूपणे व्हिडिओ भेटावेत म्हणून मी रेकॉर्ड करून टाकतो. उद्या परत आपण लाईव्ह बघणार आहोत. ओके, चला. तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा आणि शक्य झालं तर व्हिडिओला लाईक जरूर करायचं आहे. रोज दुपारी 3 वाजता नादवरतीचं हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. यातील प्रश्न जे असतात हे असे प्रश्न आहेत जेणेकरून पोलीस भरतीला याच्या अगोदर पडलेले प्रश्न आहेत आणि जे इथून पुढं परत रिपीट 100% होतील असे हे प्रश्न कोणत्याही जिल्ह्यासाठी उपयुक्त आपण घेत असतो. ओके, चला बघूयात आपण महत्त्वाचं पहिला प्रश्न. तत्पूर्वी जो राजगुरूचं पुस्तक आहे हे कोणी घेतलं नसेल तर नक्कीच घ्या. ज्या पुस्तकामध्ये सगळं विषयानुसार माहिती दिलेली आहे. नादवरचं पुस्तक जो आपण सिरीज चालू केलं आहे, या पुस्तकावर आधारित आहे. नक्कीच तुम्ही हे पुस्तक तुम्हाला 2024, 21, 23 आणि 18 असे 4 वर्षाचे मिळून सगळे प्रश्न ह्याच्यामध्ये तुम्हाला सापडतील. फक्त जी-केचे प्रश्न ह्याच्याहून बेस्ट पुस्तक मला तर वाटतं रिव्हिजन म्हणून कुठलं नसेल मार्केटमध्ये. ओके, जी-केचं रिव्हिजन म्हणून. स्वप्नपूर्ती आहे, ज्याची सीरीज रोज रात्री 9 वाजता आपण घेतो YouTubeवरती लाईव्ह. नक्कीच त्याचा पण फायदा तुम्ही घ्या. हे पुस्तक घ्यायचं तर पुस्तक पण घेऊ शकता. जर काही अडचण आली तर ह्या नंबरला मेसेज करू शकता. कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारलो, त्याचा आन्सर अत्यंत महत्त्वाचा आहे. ते अगोदर बघून घेऊया. ओके, चला. जे स्कूल ऑफ आर्ट हे कोणत्या ठिकाणी आहे? ओके, कोणत्या ठिकाणी असेल? जे स्कूल ऑफ आर्ट, कला या क्षेत्रासाठीचं हा जो काही ही जी काही संस्था आहे, ही संस्था खूप महत्त्वाची आहे आणि आहे कुठं ते? मुंबईमध्ये आहे. पर्याय क्रमांक 3. मुंबई लक्षात ठेवा. जे स्कूल ऑफ आर्ट्स IMP आहे. त्यानंतर मुंबईमध्ये नेहरू तारांगण पण आहे. सगळ्यांना माहिती असेल, हा प्रश्न पण आला आहे पेपरला. नेहरू तारांगण हे कुठं असेल? तर हे मुंबईमध्येच आहे. मुंबईमध्ये भरपूर संस्था तसे ओके, भरपूर संस्था मुंबईमध्ये येतात. मुंबईमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय आहे. मुंबईमध्ये SBIचं मुख्यालय आहे. ओके, मुंबईमध्ये सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया SEBIचं मुख्यालय येतं. लक्षात ठेवा. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे BSE, याचे देखील मुख्यालय मुंबईमध्येच आहे. मुंबईमध्ये मुंबई जो काही शहर नावाचा जिल्हा आहे, हे 2 जिल्हे आहेत तुम्हाला माहिती असेल, मुंबई शहर, मुंबई उपनगर. मुंबई शहर जो आहे हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लिंग गुणोत्तराचा जिल्हा आहे. लक्षात ठेवा. सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कुठला असेल तर तो आहे मुंबई शहर, मुंबई सिटी. आणि जो काही मुंबई उपनगर आहे, ह्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साक्षरता आणि सर्वाधिक घनता असणारा जिल्हा आहे मुंबई उपनगर. लक्षात ठेवा, मुंबई उपनगरमध्ये 3 तालुके येतात. तर मुंबई उपनगर म्हटलं, मुंबई शहर, मुंबई उपनगर हे बृहन्मुंबईपासून वेगळे झाले होते 1990 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना, तुम्हाला माहिती असेल. मग मुंबई उपनगरमध्ये 3 तालुके आहेत. ओके, 3 तालुके असणारा हा एकमेव जिल्हा आहे. ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद तर बिलकुलच नाही. ओके, जिल्हा परिषद ज्या आहेत ना, इथंही नाही आणि इथंही नाही. येतं लक्षात. मुंबई शहर, मुंबई उपनगरमध्ये जिल्हा परिषद नाही. मात्र 3 तालुके येतं: अंधेरी, बोरिवली बोरिवली आणि कुर्ला. 3 तालुके असणारा एकमेव जिल्हा मुंबई उपनगर. मुंबई उपनगरमध्ये संजय गांधी यांच्या नावानं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पण आहे. नॅशनल पार्क कुठं आहे? बोरिवली या ठिकाणी येतं. ओके, बोरिवली या ठिकाणी आहे मुंबई उपनगर. समजलं का? मुंबई मात्र हे जे शहर म्हटलं मुंबई सिटी, हे कोणत्या नदीच्या काठी येत असेल? मिठी नदी आहे. मिठी नदी आहे. मिठी नदीच्या मुखाशी एक खाडी येतं, माहीमची खाडी. लक्षात ठेवा. ओके, मिठी नदीच्या मुखाशी कोणती खाडी असेल? माहीमची खाडी. चला, माहिती देण्यासारखं भरपूर आहे. आटोक्यात घेऊयात आपण. चला, पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आजचा प्रश्न जो तुमच्या समोर आहे. 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा कोणत्या पंतप्रधानांनी केलेली आहे? 20 कलमी कार्यक्रम म्हणजेच भारताच्या यशासाठी भारतामध्ये विकास करण्यासाठी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली पंतप्रधानांनी. त्यांचं नाव आहे पंतप्रधान इंदिरा गांधी. पंतप्रधान इंदिरा गांधी लक्षात ठेवा. ओके, सर्वात पहिल्यांदा 1966 मध्ये इंदिरा गांधी हे पंतप्रधान बनले होते, राज्यसभेवरचे सदस्य असून. त्यानंतर इंदिरा गांधी हे भारतातील पहिली महिला पंतप्रधान. हे लक्षात ठेवा. अर्थमंत्री होणारे भारतातील पहिली महिला इंदिरा गांधीच आहेत. इंदिरा गांधी यांचं जो काही समाधीस्थळ आहे, इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ, ज्याला शक्ती स्थळ असं आपण म्हणतो.
इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाचं नाव काय असेल? तर ते आहे शक्ती स्थळ. शांतिवन आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळाचं नाव आणि वीरभूमी आहे राजीव गांधी यांच्या समाधी स्थळाचं नाव. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. याच्या व्यतिरिक्त ओके, इंदिरा गांधी यांना 1971 भारतरत्न पुरस्कार देखील देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ते भारतातील पहिली महिला आहेत. लक्षात ठेवा, पहिली महिला भारतरत्न पुरस्कार विजेते इंदिरा गांधी. घ्या पुढचा प्रश्न. शहर होण्याच्या प्रक्रियेत जे गावे असतात त्यांना तेथे कोणते कामकाज पाहिलं जातं? म्हणजे कोण कामकाज पाहतं त्या ठिकाणी? शहर होण्याचे म्हणजे गाव आहेत, ॲक्च्युली हे गाव आहेत. पूर्ण शहर पण झाले नाहीत, पूर्ण शहर पण झाले नाहीत अशी परंतु शहर होण्याच्याकडे वाटचाल चालू आहे त्यांची. अशा गावामध्ये काय असतं तर तिथं नगरपंचायत राहतं. नगरपंचायत ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? नगरपंचायत हे लक्षात ठेवा. नगरपंचायत आणि यासाठीचा कायदा पण सांगण्यात माहिती असेल. महाराष्ट्र नगरपालिका नगरपालिका व नगरपंचायत महाराष्ट्र नगरपालिका व नगर पंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम 1965चा तो कायदा सगळ्यांना माहिती असेल. ओके, लक्षात ठेवा. नगरपंचायत खूप खूप महत्त्वाचं आहे. शहर होण्याच्या प्रक्रियेची गाव असते ना, तिथं कामकाज पाहिलं जातं आणि जर पूर्ण शहर असेल तर तिथं नगरपालिका असतात. तर नगरपालिका म्हणजेच नगर परिषद असं म्हणतो आपण. त्यानंतर आहे मनपा, महानगरपालिका. खूप मोठे शहर असतील तर महानगरपालिका. महानगरपालिकेसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी कायदा आहे 1949 आणि बृहन्मुंबईसाठीचा जो कायदा आहे मनपासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका त्या 1888चा कायदा आहे. ओके, जो बृहन्मुंबई महानगरपालिका आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका ह्याच्यामध्ये साधारणतः नुकताच निवडणूक झालेल्या आहेत, निवडणुका 227 जागा आहेत. 227 जागा आहेत, लक्षात ठेवा. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महानगरपालिका जे असतात मनपा म्हणतो आपण. महानगरपालिकेमध्ये 65 ते 221 सदस्य राहतील. किमान 65 ते कमाल 221. अपवाद आहे बृहन्मुंबई महानगरपालिका 227. लक्षात ठेवा. आणि चला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवीन महापौर कोण बनलेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवीन महापौर कोण बनले आहेत? पुढचा प्रश्न. रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो? रडार यंत्रणेमध्ये वापर केला जातो रेडिओ लहरींचा. तर आपण काय म्हणतो? रेडिओ वेव्ज म्हणतो आपण. रेडिओ वेव्ज लक्षात ठेवा. रेडिओ लहरी. रडार आहे RADAR ही यंत्रणा आहे, रडार यंत्रणा. ज्याला काय म्हणतो आपण? ह्याचं फुलफॉर्म पण पेपरला 2-3 वेळेस विचारले. ह्याला म्हणतो आपण रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग. रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग म्हणजे काय? रडार टेक्नॉलॉजी. हे रडार टेक्नॉलॉजी आहे. हे कशासाठी वापर केला जातो? याचा वापर कुठं होतो रडारचा? तर ते आहे हवेतील जे काही एखादी वस्तू आहे त्याची दिशा आणि ती वस्तू कुठं आहे हे ओळखण्यासाठी याचा वापर केला जातो रडार यंत्रणेचा. लक्षात ठेवा. जसं रडार आहे तसं सोनार पण आहे. SONAR सोनार आहे. सोनारचा फुलफॉर्म काय असेल? साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. लक्षात ठेवा. समुद्राच्या खाली पाण्यामध्ये एखादी वस्तू वगैरे कुठं असेल, कोणत्या दिशेकडे असेल ह्याचा शोध घेण्यासाठी काय वापर केला जातो? सोनार टेक्नॉलॉजी वापरलं जातं. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या झाडास आधारमुळं असतात? आधारमुळं असतात, लक्षात ठेवा. समजा हे झाड आहे तर असे मुळं असतात. पूर्ण नाही, मोठे नाही, पण असं छोटे मुळं असतात. वर पण असतात, वरपर्यंत पण असतात. हे आहे मका. हे काय? हे मका आहे. लक्षात ठेवू शकता. ओके, मक्याला काय असतात? आधारमुळं असतात. म्हणजेच एकतर मुळं खाली असतातच, ह्याला आणखीन थोडंसं असं वर जमिनीवरती असतात बघा. आपल्याला मका तुम्ही बघितलं तुम्हाला माहिती असेल. तर आधारमुळं कोणत्या वनस्पतीला असतील, झाडास असतील तर ते मका आहे. मक्याचं मूळ स्थान कोणता देश असेल? मक्याचं मूळ स्थान आहे अमेरिका. आहे आणि सर्वात जास्त जे काही पाणी असणारं पण म्हणजे पाणी घेणारं पण पीक आहे तो पण मकाच आहे. सर्वात फास्ट वाढतो पण. मका आपण चारा वगैरे म्हणून वापर करू शकतो. स्वीट कॉर्न आपण त्याला म्हणतो. समजलं? आधारमुळं लक्षात ठेवू शकता. चला पुढचा प्रश्न. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा घेणे बंधनकारक आहे? ओके, एका आर्थिक वर्षामध्ये आपण जास्तीत जास्त किमान किती सभा घेणे बंधनकारक आहे?
तर ते 4. एका वर्षामध्ये कमीत कमी 4 ते सभा व्हायला पाहिजे. हे ग्रामसभा आहे बरं का, हे ग्रामसभा आहे. ग्रामपंचायत नाही. ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत जे आहे, ग्रामपंचायतीचे किती सभा व्हायला पाहिजे? 12. लक्षात ठेवा बरं का. ग्रामपंचायतीच्या एका वर्षातून कमीत कमी 12 व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही किती घेऊ शकता. पण 2 सभेमध्ये 2 महिन्यापेक्षा 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर असता कामा नये. जसं 2 सभेमध्ये 3 महिन्यापेक्षा जास्त अंतर असता कामा नये ग्रामसभेच्या. तरी पण आपण घेतो. मग 1 मेला, त्याच्यानंतर 2 ऑक्टोबरला, 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट. ग्रामसभा याची ग्रामसभेची काय स्थापना आहे. ग्रामसभेची स्थापना केली होते कलम 243 ओके. सभेची स्थापना आहे कलम 243 बी. कलम 243 बी ची स्थापना आहे आणि कलम 243 ए काय सांगतं? ग्रामसभा असायला पाहिजे हे सांगतं. ए ग्रामसभा सांगतं आणि बी काय सांगतं? स्थापना सांगतं ग्रामसभा. या ग्रामसभेचे जेव्हा सभा भरलं जातं, हे ग्रामसभा भरवण्याचा अधिकार कोणाला आहे? भरवण्याचा भरवण्याचा जो अधिकार आहे, हे कोण भरवतात थोडक्यात ग्रामसभा? हे अधिकार आहे सरपंचाला. सरपंच भरवतात आणि अध्यक्ष कोण असतील याचे? या सभेचे अध्यक्ष पण असतील सरपंच. आणि गावामधील 18+ वय असणारे जे मतदार लोक आहेत, हे सर्व लोक ह्या ग्रामसभेचे सदस्य असतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणता व्याघ्र प्रकल्प आहे? महाराष्ट्रामध्ये साधारणतः 6 व्याघ्र प्रकल्प आहेत आणि ते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मिळून आहेत. पहिला व्याघ्र प्रकल्प आहे ताडोबा. ताडोबा जो व्याघ्र प्रकल्प आहे तो येतो चंद्रपूरमध्ये. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर. त्यानंतर दुसरा व्याघ्र प्रकल्प आहे पेंच व्याघ्र प्रकल्प, जो आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये येतो. पेंच राष्ट्रीय उद्यान पण आहे आणि एक व्याघ्र प्रकल्प देखील आहे. पेंच नदी पण आहे. त्यानंतर ताडोबा, त्यानंतर पेंच, नवेगाव आहे. नवेगाव म्हणतो आपण त्याला, जो गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. नवेगाव गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर चौथा आहे गुगामल मेळघाट. गुगामल मेळघाट. ओके. गुगामल मेळघाट. आता गुगामल मेळघाट जो आहे, गुगामल मेळघाट हे कुठं आहे? ओके. तर हे आहे आपल्या अमरावतीमध्ये. गुगामल मेळघाट अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर 5वं कुठलं असेल? ओके. 5वा जो व्याघ्र प्रकल्प आहे तो बोर आहे. बोर व्याघ्र प्रकल्प कुठं आहे? वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. आणि 6वा आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, जो की सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये येतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. हे 6 व्याघ्र प्रकल्प येतं आणि महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्यानं पण येतात. लक्षात ठेवा. 6 राष्ट्रीय उद्यान कोणते असतील? ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे, पेंच राष्ट्रीय उद्यान आहे, नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे, गुगामल मेळघाट राष्ट्रीय उद्यान आहे, त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर कोणाचा जन्मदिवस हा सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणाची जयंती असते सद्भावना दिवस? हे असते 20 ऑगस्टला. ओके. 20 ऑगस्टला जयंती असते. कोणाची असते जयंती ही? 20 ऑगस्टला जयंती असते राजीव गांधी यांची. राजीव गांधी लक्षात ठेवायची जयंती असते, जो आपण 20 ऑगस्टला काय करतो? राष्ट्रीय सद्भावना दिवस म्हणून साजरा करत असतो. राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होऊन गेले तर ओके. यांचे जे काय समाधीस्थळ आहे, यांची हत्या करण्यात आली राजीव गांधी यांची. समाधीस्थळ आहे वीरभूमी. वीरभूमी यांची राजीव गांधी यांची हत्या करण्यात आलेली आहे 1991 मध्ये, 21 मेला. 21 मे 1991 लक्षात ठेवा. आणि जो दहशतवाद विरोधी दिवस म्हणून साजरा करतो आपण 21 मेचा दिवस, अँटी टेररिझम डे. अच्छा, यांची हत्या कुठं करण्यात आली? श्री पेरमबुदूर या ठिकाणी. एक ठिकाण लक्षात ठेवा, श्री पेरमबुदूर. श्री पेरमबुदूर जे तामिळनाडूमध्ये आहे. तामिळनाडूमध्ये त्या ठिकाणी त्याची हत्या करण्यात आलेली आहे. चला पुढचा प्रश्न, इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? इंद्रावती बघा, इंद्रावती जी नदी आहे ही एकतर महाराष्ट्रामध्ये वाहते आणि ही गोदावरीची उपनदी आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगड. महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन्ही, महाराष्ट्र व छत्तीसगड या दोन्ही राज्यामधून कार्याच्या सीमेवर वाहणारी नदी कुठली असेल तर ती आहे इंद्रावती. लक्षात ठेवा, इंद्रावती ही गोदावरी जी नदी आहे, ह्या गोदावरीची उपनदी आहे. सोमणूर या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये. ॲक्च्युली महाराष्ट्रातील जिल्हा कुठला असेल तर गडचिरोली. या गडचिरोली जो जिल्हा आहे, या
गडचिरोली जिल्ह्याच्या आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरून वाहणारी नदी कुठे असेल? इंद्रावती आहे, लक्षात ठेवा. इंद्रावती नदी छत्तीसगडमधील मेन ही नदी आहे. इंद्रावती नदी छत्तीसगडमधून वाहते. नदी आहे गोदावरीची उपनदी. पुढचा प्रश्न, येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? येन हे जपानचं चलन आहे. जपानचं चलन येन आहे. रशिया जो आहे रशिया चलन काय असेल? रुबल. रशिया चलन रुबल आहे. रशिया लक्षात ठेवा रुबल आहे. त्यानंतर फिलिपाईन्स एक नावाचा देश आहे. फिलिपाईन्सचं चलन काय असेल? पेसो. फिलिपाईन्सचं चलन काय असेल? पेसो आहे. रशियाचं रुबल आहे. बाकी चीनचं काय असेल? चीनचं चलन आहे युआन. त्याला रेन मिनबी असंही म्हणतात. युआनला रेन मिनबी असे म्हटलं तर लक्षात ठेवा. बाकी पाऊंड जो चलन आहे तो कशाचा असेल? पाऊंड चलन हे इंग्लंडचं आहे, युकेचं आहे. इंग्लंडचं आहे किंवा युकेचं आहे. पाऊंड चलन IMP आहे. रशिया, फिलिपाईन्स. बाकी जो बांगलादेश आहे, ह्या बांगलाचं चलन काय असेल? टका आहे. टका ही बांगलाचे चलन आहे. ढाका मात्र राजधानी आहे. नेपाळचे नेपाळी रुपये आहे. ओके, लक्षात ठेवा. इस्रायल आहे, चर्चेमध्ये देश आहे इस्रायल. ह्या इस्रायलचं चलन काय असेल? शेकेल. न्यू शेकेल म्हणतो आपण त्याला. न्यू शेकेल ही इस्रायलचं चलन आहे. राजधानी मात्र इस्रायलचे जेरुसलेम आहे. जेरुसलेम. पुढचा प्रश्न, जपानची राजधानी टोकियो आहे. दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? दाल सरोवर येतं जम्मू आणि काश्मीरमध्ये. ओके, जम्मू आणि काश्मीरमध्ये येतं दाल सरोवर. ह्याच्या व्यतिरिक्त इथं उलर सरोवर पण आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये दाल सरोवर तर आहेच आहे, याच्या व्यतिरिक्त उलर सरोवर पण आहे. लक्षात ठेवा. आणि हे दोन्ही पण सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर येतात. गोडे पाणी. दोन्ही सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहेत. उलर आणि दाल हे दोन्ही पण. ओके, बाकी ह्याच्या व्यतिरिक्त एक सरोवर आहे सांबरवालाचा. सांबर सरोवर आहे. कुठे येतो? राजस्थान राज्यामध्ये सांबर आहे. चिल्का जे आहे, चिल्का आणि सांबर हे दोन्ही खाऱ्या पाण्याचे आहेत. हे येतं ओडिशा राज्यामध्ये. चिल्का सरोवर ओडिशामध्ये येतं. लक्षात ठेवा. ओरिसाचं नाव ओडिशा केलं आपण 2011 मध्ये, नाव चेंज केलं. चिल्का सरोवर. एक सरोवर आहे कोलेरू नावाचं, जे गोड्या पाण्याचं आहे. आणि आणखीन एक खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे पुलिकत नावाचं. पुलिकत आणि कोलेरू हे दोन्ही पण कुठे येतात? आंध्र प्रदेशमध्ये येतात. सरोवर लक्षात ठेवा. IMP आहेत. सर्व सरोवर आहे. पुढचा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन हा कधी साजरा केला जातो? हा असतो सगळ्यांना सोपा प्रश्न. 5 जूनला असतो बघा. 5 जूनला असतो जागतिक पर्यावरण दिवस. कारण 5 जून 1972 मध्ये UNEP ची स्थापना झाली होती, ज्याला आपण संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम असं आपण म्हणतो, ज्याचं हेडक्वार्टर केनियाची राजधानी नैरोबी या ठिकाणी येतं. केनिया लक्षात ठेवा. केनियामध्ये राष्ट्रीय उद्यान पण आहे मसाई मारा नावाचं. केनिया नैरोबीमध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे. UNEP 5 जून लक्षात ठेवा. 5 जूनला आपण एक कायदा पण केला होता, वन्यजीव संरक्षण अधिनियम. वन्यजीव संरक्षण अधिनियम किंवा कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा हा कधीचा आहे? हा 1972चा. पर्यावरण दिवस लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, एक किल्ला आहे त्रिगळवाडी किल्ला किंवा त्रिगलवाडी किल्ला म्हणतो आपण. हा नाशिक जिल्ह्यामध्ये येतं. हा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? त्रिगळवाडीचा किल्ला हा येतो इगतपुरी तालुक्यामध्ये. इगतपुरी तालुका जो आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. इगतपुरीच्या जवळ म्हणतो मी, इगतपुरीमध्ये नाही, इगतपुरीच्या जवळच आहे कळसुबाई. कळसुबाई हे जो काही शिखर आहे, महाराष्ट्र सर्वोच्च शिखर, त्याची उंची किती असेल? 1646 मीटर याची उंची आहे कळसुबाईची. ते इगतपुरीच्या जवळच आहे. इगतपुरी हे थंड हवेचे ठिकाण पण आहे. एक थंड हवेचे ठिकाण पण आहे. आणि इगतपुरी या ठिकाणी निलगिरीपासून कागद निर्मितीचा कारखाना आहे. निलगिरीपासून कागद जो आहे ते या ठिकाणी बनवलं जातं. इगतपुरी नाशिक लक्षात ठेवा. त्रिगळवाडी किल्ला भरपूर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधारणतः 12 किल्ले जे आहेत, महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूमधील 1, असं जे 12 किल्ले आहेत, हे 12 किल्ल्यांना आपण जागतिक वारसा स्थळामध्ये 44वे जागतिक वारसा स्थळ म्हणून काय करण्यात आलं आहे? स्थान देण्यात आलेलं आहे. चला पुढचा प्रश्न, जळगाव जिल्ह्यातून कोणती मुख्य पश्चिम वाहिनी नदी वाहते? जळगाव जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख जी नदी आहे ती पश्चिम वाहिनी नदी कुठली असेल? तर ते आहे तापी नदी. तापी नदी ही महाराष्ट्रातून पश्चिम दिशेला वाहणारी नदी आहे.
तापीची जी काही लांबी आहे 724 किलोमीटर आहे. संपूर्ण भारतामध्ये 208 किलोमीटर ही जी लांबी आहे ती आपल्या फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. ही भारतामध्ये लांबी आहे. भारत आणि आपलं महाराष्ट्र. तापी नदी लक्षात ठेवा. मुलताई जो डोंगर आहे सातपुडा पर्वतरांगेमध्ये मुलताई मध्य प्रदेशमध्ये उगम पावते आणि पश्चिम वाहिनी नदी आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी तापी नदी जी खचदरीतून वाहते. खचदरीमधून वाहणारी नदी कोणती असेल तर तापी नदी आहे. ही मधून पश्चिमेकडे वाहते साधारणतः. जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव हे शहर आहे. जळगाव हे शहर गिरणा या नदीचे काठी आहे. जळगाव हे जिल्ह्याचे ठिकाण गिरणा नदीचे काठी आहे. जळगावचे केळीला काय भेटले GI टॅग भेटलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि जळगावमध्ये रावेर तालुक्यामध्ये पहिल्यांदा ही जी नदी एंट्री करते. कुठली नदी? तापी नदी. तापी नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त गाळाचे मुर्दा पण आहे. लक्षात ठेवा. जळगाव जिल्हा खूप फेमस आहे केळीसाठी. आणि जळगावमध्ये यावल नावाचा जो राष्ट्रीय उद्यान आहे अभयारण्य आहे. यावल अभयारण्य जे कुठे येतं तर याच जिल्ह्यामध्ये जळगावमध्ये पाल हे थंड हवेचं ठिकाण पण आहे. थंड हवेचं ठिकाण कुठलं आहे? जळगाव जिल्ह्यामध्ये पाल आहे. पाल लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतात? राज्यसभेमध्ये राज्यसभा ज्याला आपण अप्पर हाऊस किंवा वरिष्ठ सभागृह असंही म्हणतो आपण. वरिष्ठ सभागृह ह्याला द्वितीय सभागृह असंही म्हणतात. वरिष्ठ द्वितीय सभागृह कुठला असेल? राज्यसभा आहे. आणि ह्या राज्यामध्ये साधारणतः 250 सदस्य असतील जास्तीत जास्त. सध्या किती विचारलं तर सध्या 245 सदस्य आहेत राज्यसभेमध्ये. जास्तीत जास्त 250. माझे सदस्य असतात यांचा जो काही वयोमर्यादा आहे किती आहे? किमान वय थोडक्यात. ह्यांचं राज्यसभेच्या सदस्यांचं किमान वय किती असायला पाहिजे? 30 वर्ष असायला पाहिजे. कमीत कमी 30 वर्ष मॅक्झिममची अटच नाही आहे. येतं लक्षात. आणि साधारण त्यांचा जो कालावधी आहे हा 6 वर्षांचा राहतो सदस्यांचा. आणि मात्र हे जो राज्यसभा आहे तो स्थायी सभागृह आहे. राज्यसभेचे पदसिद्ध जे सभापती असतात ते उपराष्ट्रपती असतात, सगळ्यांना माहिती असेल. राज्यसभा जे आहे याचं भारतीय राज्यघटनेतील कलम कुठलं असेल तर ते कलम 80 आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 80 काय सांगतं? राज्यसभा सांगतं. पुढचा प्रश्न. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतात? तर याचं BDO. BDO म्हणजे कोण? गट विकास अधिकारी, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. गट विकास अधिकारी हे BDO कोण असतात? पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख असतात. गावामध्ये ग्रामपंचायत पण असतं. ह्या ग्रामपंचायतीचे सचिव कोण असतील? सचिव म्हणा किंवा प्रशासकीय प्रमुख म्हणा कोण असतात? हे असतं ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचे कोण असतात? ग्रामसेवक असतात. आणि जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतील? जिल्हा परिषद सचिव असतात डेप्युटी CEO. लक्षात ठेवा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषद सचिव असतात. आणि जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतील? प्रशासकीय प्रमुख जिल्हा परिषद असतील कोण? CEO, मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि शहराचे प्रथम जे काही प्रथम नागरिक असतील तर ते महापौर. शहरामध्ये जिथं महानगरपालिका आहे तिथे. पुढचा प्रश्न घ्या. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची पहिली राजधानी कोठे स्थापन केली? स्वराज्याची पहिली राजधानी स्थापन केली तर कुठं? राजगडला. राजगड लक्षात ठेवा. आणि दुसरी कुठे असेल तर रायगडला. रायगडमध्ये समाधी पण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. राजगड कुठे येतं? पुणे जिल्ह्यामध्ये तर राजगड. पुणे जिल्ह्यामध्ये राजगड. राजगडला जागतिक वारसा स्थळामध्ये देखील स्थान देण्यात आलेलं आहे. रायगडला पण आहे, राजगडला पण आहे. कारण पुणे जिल्ह्यामध्ये 3 असे तालुके आहेत, 3 असे किल्ले आहेत. लक्षात ठेवा. पुणे जिल्ह्यामधील 3 तालुके असे आहेत, 3 किल्ले असे आहेत ज्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान देण्यात आलं. एक आहे शिवनेरी आहे. दुसरा आहे लोहगड. तिसरा आहे राजगड. खूप महत्त्वाचं बरं का हे, लक्षात ठेवा. कारण 12 किल्ले लक्षात ठेवावेच लागेल तुम्हाला, अन्यथा प्रश्न चुकेल पेपरमध्ये. घ्या पुढचा प्रश्न. उलट्या टोपलीच्या आकाराच्या घरांना, कुणाच्या घराला? एस्किमो यांच्या घराला काय म्हणतात? यांच्या घराला म्हणतात इग्लू. इग्लू असे म्हणतात. तुम्ही बर्फाचं घर असेल तर त्याला छोटंसं दरवाजा असतं आणि अशा दिशेने हे पूर्ण झाकलेलं असतं बघा. हे टोटलपणे झाकलेलं असतं बर्फाचं घर. ह्याला घर पडलं काय? हां. हे असं पद्धतीचं राहतं. ह्याला हे छोटासा दरवाजा आहे आणि टोटलपणे बर्फ आहे या ठिकाणी. ह्याला काय म्हणतात? ह्याला इग्लू असे म्हणतात. इग्लू एस्किमो घरला इग्लू असे म्हणतात. उलट्या टोपलीचे घर. लक्षात ठेवा. हे बर्फामध्ये येतात ॲक्च्युली. हे बर्फामध्ये येतात.
नुकताच लागू झालेला जो रेरा ॲक्ट आहे, रेरा कायदा म्हणतो आपण, हा जो काही रेरा कायदा आहे, हा कशाशी संबंधित आहे? ओके. रेरा कायदा जो आहे तो कशाशी संबंधित असेल? महाराष्ट्र सरकारने हा जो काही कायदा केला आहे, हा कायदा सर्वांना माहिती असेल, ज्याला रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट असं म्हणतो. जो कायदा 2016ला पास झाला आणि 2017मध्ये लागू करण्यात आला. बघा, RERA म्हणतो आपण, फुल फॉर्म लक्षात ठेवायचं. रिअल इस्टेट, रिअल इस्टेट आहे. ओके. रिअल इस्टेट रेग्युलेशन, रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट, अँड डेव्हलपमेंट ॲक्ट, रेरा ॲक्ट म्हणतो आपण त्याला. हा कधीचा आहे? हा 2016चा कायदा आहे. मात्र हा कायदा लागू झाला 2017मध्ये. रेरा कायदा हा 2017 पासून लक्षात ठेवा. आणि कशा संबंधित असेल? हे बांधकाम क्षेत्र, रिअल इस्टेट ना, बांधकाम क्षेत्राशी संबंधित हा आहे, बांधकाम क्षेत्र. पुढचा प्रश्न, भारतात लिंग गुणोत्तर निश्चित करताना किती पुरुषांमागे स्त्रियांची संख्या मोजली जाते? बघा, भारतामध्ये असो ना तर महाराष्ट्रात असो, 1000 जर पुरुष घेतले आपण, तर किती स्त्रिया आहेत? हे जो प्रमाण आहे, हा प्रमाण म्हणजेच लिंग गुणोत्तरचं प्रमाण आहे, सेक्स रेशोचं प्रमाण आहे. लक्षात ठेवा. ओके. हे सेक्स रेशो किंवा लिंग गुणोत्तर आहे, स्त्री पुरुष प्रमाण आहे 1000च्या ह्याच्यामध्ये. मग आता 2011 नुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आणि भारताचं लिंग गुणोत्तर बघूयात आपण. महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती असेल? 929 आहे. म्हणजे 1000च्या 1000 पुरुषांच्या पाठीमागे स्त्रियांची संख्या किती असेल? 929 आहे. आता तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की भारतामध्ये लिंग गुणोत्तराची संख्या किती आहे 2011च्या जनगणनेनुसार? 2011 मध्ये सांगा. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर रत्नागिरीमध्ये आहे आणि सर्वात कमी कुठं असेल तर ते आहे लिंग गुणोत्तर मुंबई शहरमध्ये. आणि भारतात सर्वात कमी लिंग गुणोत्तर हरियाणामध्ये आहे आणि सर्वाधिक लिंग गुणोत्तर हे केरळमध्ये येतं. हा झाला भारत. पुढचा प्रश्न, कोणत्या कालखंडातील खडकात चुनखडक सापडतो? हे आहे विंध्ययन खडक, विंध्ययन किंवा कडप्पा. विंध्ययन किंवा कडप्पा जो काही कालखंड आहे ह्याच्यामध्ये सापडतो चुनखडक. विशेषतः चुनखडक सापडतो अमरावतीमध्ये, आपल्या यवतमाळमध्ये. ओके. विशेषतः जो यवतमाळ जिल्हा आहे, या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जास्त करून चुनखडक सापडतो. लक्षात ठेवा. चुना जो आहे तो आपण भिंतीला वगैरे कलरमध्ये वगैरे यूज करत असतो. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये साधारणतः 16 तालुके येतात, म्हणून आपण काय म्हणतो यवतमाळला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असं म्हणतो. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापेश्वर, कापेश्वर हा गरम पाण्याचा झरा आहे. कापेश्वर हा गरम पाण्याचा झरा कुठं आहे? यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. चला पुढचा प्रश्न घ्या. लिंबाच्या रसामध्ये कोणता आम्ल असतो? लिंबू आहे, लिंबू. ओके. ह्या लिंबाच्या रसामध्ये कोणता आम्ल असेल? सायट्रिक आम्ल असेल. सायट्रिक आम्ल किंवा सायट्रिक ॲसिड म्हणा तुम्ही. लिंबू आहे. आणि केंद्रीय लिंबू वर्गीय जी काही फळ संशोधन संस्था आहे, लिंबू फळ संशोधन संस्था कुठे येतं? हे येतं काटोलला. काटोल या ठिकाणी, जो नागपूरमध्ये आहे. नागपूरमध्ये आहे काटोल. लक्षात ठेवा. लिंबू वर्गीय फळ संशोधन संस्था आहे. सायट्रिक आम्ल येत आहे. जेवढं पण आंबट असतील ना त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये सायट्रिक आम्ल आहे. जर मी दही घेतलं, दह्यामध्ये आहे लॅक्टिक आम्ल. दही पण थोडंसं आंबट असतो बघा, त्यामुळं आम्ल, लॅक्टिक आम्ल आहे. त्यानंतर लोणीमध्ये कुठला आम्ल असेल? लोणीमध्ये असतं ब्युटेरिक आम्ल. ब्युटेरिक आम्ल कशामध्ये असतं? लोणीमध्ये आहे. हे सगळे जे आहेत ना, व्हिनेगरमध्ये ॲसिटिक ॲसिड असतं. लक्षात ठेवा. व्हिनेगरमध्ये कोणता आम्ल असेल तर ॲसेटिक आम्ल. ॲसेटिक आम्ल. आपल्या राजगुरूच्या पुस्तकामध्ये, आपलं जो राजगुरूचं पुस्तक आहे जी केचं 1 लाइनर्स ठोकळा 22,500चा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं दिलेलं आहे बघा. हे टोटलपणे सगळं तुम्ही वाचून घ्या एकदा. पेपरला जायच्या अगोदर 2-3 वेळेस पुस्तक वाचा, म्हणजे तुम्हाला मार्क 101% पडणार. बाकी तुमची मर्जी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाने कोणत्या वर्षी छत्रपती संभाजीनगर जो जिल्हा आहे, या जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा दिलेला आहे? कोणत्या वर्षी छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी बनली? 2010 मध्ये. 2010 मध्ये लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रातील पहिला फर्स्ट पर्यटन जिल्हा कुठला असेल? पर्यटन जिल्हा वेगळा आणि पर्यटन राजधानी वेगळी. ओके. पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. आणि महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका कुठला असेल? तालुका, पर्यटन क्षेत्र तालुका हा आहे जुन्नर.
जुन्नर आहे. ओके, लक्षात ठेवा. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा एक विभाग पण आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग पण आहे. त्याला पूर्वी औरंगाबाद म्हणायचे. आता आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणतः 8 जिल्हे आणि 76 तालुके येतात. किती? 8 जिल्हे आणि 76 तालुके संभाजीनगरमध्ये येतात. लक्षात ठेवा. संभाजीनगर हे खाम नदीच्या काठी आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि जळगावमध्ये गौताळा आउटरम घाट अभयारण्य देखील आहे. सेपरेट जायकवाडी अभयारण्य पण छत्रपती संभाजीनगरमध्ये येतं. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. डॉक्टर ओके मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र कुठं आहे? हे इथंच आहे. संभाजीनगरमध्येच आहे. पितळखोरा लेणी हे कुठं आहे? संभाजीनगरमध्ये आहेत. बाकी अजिंठा, वेरूळ तर आहेतच आहेत. ओके. छत्रपती संभाजीनगर ज्याला आपण 52 दरवाजांचे शहर असं म्हणतो. संभाजीनगर. पुढचं अल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला होता? हे यांनी शोध लावला होता डायनामाइटचा. अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा जो शोध आहे तो लावलेला आहे. डायनामाइट लक्षात ठेवा आणि यांच्या स्मरणार्थ आपण काय करतो? नोबेल पुरस्काराची सुरुवात केली आहे. नोबेल पुरस्कार यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली होती 1901 पासून. लक्षात ठेवा 1901 पासून. आणि 6 क्षेत्र असे आहेत ज्या 6 क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दिलं जातं. साहित्य आहे. ओके, साहित्य आहे. त्यानंतर भौतिकशास्त्र आहे. ओके, त्यानंतर शांतता आहे, रसायनशास्त्र आहे, वैद्यकशास्त्र आहे. हे सगळे क्षेत्र. पुढचा प्रश्न, विजंजम बंदर कोणत्या राज्यात आहे? हे आहे केरळमध्ये. केरळ राज्यामध्ये एक बंदर आहे विजंजम बंदर. लक्षात ठेवा. कांडला बंदर कुठं आहे? कांडला बंदर, कांडला बंदर येतं गुजरातमध्ये. एन्नोर कुठं आहे? एन्नोर, एन्नोर आणि तुतीकोरीन दोन्ही बंदर येतात तामिळनाडूमध्ये. कांडला गुजरात. लक्षात ठेवा. गुजरातमध्ये एक अजून एक बंदर आहे अलंग बंदर, जिथं जहाजं तोडली जातात. अलंग बंदर. ओके. कोलकाता बंदर, कोलकाता, हल्दिया हे कुठे आहेत? दोन्ही पण कोलकाता, हल्दिया दोन्ही पण येतात पश्चिम बंगालमध्ये. अच्छा, हे बंदर कुठं आहे? पॅराद्वीप. पॅराद्वीप बंदर येतं ओडिसामध्ये. ओडिशामध्ये येतं पॅराद्वीप बंदर किंवा पाराद्वीप म्हणतो आपण त्याला. ओडिशामध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त कोची बंदर, त्यानंतर भरपूर बंदर, 13 मोठी बंदरे आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. मात्र एक विचारतात, वाढवण बंदर कुठं आहे? वाढवण बंदर कुठं आहे? हे तर पालघर जिल्ह्यामध्ये. 13वं मोठं बंदर वाढवण बंदर, पालघर. चला, हे अशा पद्धतीचे प्रश्न होते, अत्यंत महत्त्वाचे. अगदी छान पद्धतीनं जेवढं जास्त होईल, शक्य होईल तेवढं मी विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर लाईक करा व्हिडिओला आणि या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. चांदीचे रासायनिक संज्ञा कोणती आहे? काय आहे? तुमच्या समोर ऑप्शन आहेत. उत्तर सर्वांनी देण्याचा प्रयत्न करा. आपण ह्या प्रश्नाचं उत्तर उद्याच्या तासाला बघून घेऊयात. चला, थांबवतो आपण. राजगुरू 499 रुपये तुम्हाला घरपोच भेटेल. 230 रुपयाला स्वप्नपूर्ती भेटेल आणि नादवरती तुम्हाला 270 रुपयाला घरपोच भेटेल, जर तुम्ही ह्या नंबरला ह्या QR कोडला पैसे पाठवलात तर. ओके. चला, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण जो काही मॅरेथॉन घेत असतो दर रविवारी, लक्षात ठेवा, दर रविवारी जो मिनी मॅरेथॉन घेतो आपण, मिनी मॅरेथॉन कुठलं? ह्या नादवर्धे लेक्चरचं मिनी मॅरेथॉन जे दुपारी 3 वाजता आपण घेणार आहोत उद्या रविवारी. ओके, ते बघायला विसरायचं नाही. मी शेड्यूल लावेन. तर थांबूयात आपण. जाता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नक्कीच तुम्ही डेली जो मुलगा कंटिन्यूपणे न चुकता आपला व्हिडिओ बघत असतो त्याला GKला काही कमी पडणार नाही. पेपरमध्ये 100% खात्रीशीर सांगतो मी. त्यामुळे फक्त विश्वास ठेवून कंटिन्यूपणे बघत राहणं गरजेचं आहे. हे तुमचं काम आहे. चला, भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा नवोश्री. थँक यू. जय हिंद.